नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. NDTV मराठीचा विशेष कार्यक्रम लाडकी आमदारमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. वारशाचं राजकारण हे महाराष्ट्राला आता फारसं नवं राहिलेलं नाही आहे. वडिलांकडून मुलाला येणारा वारसा असेल, सासऱ्यांकडून येणारा वारसा असेल, अशी वेगवेगळ्या प्रकारची वारशाची उदाहरणं महाराष्ट्राच्या राजकारणात आता आपल्याला नित्याची झालेली आहेत. पण कॉलेजचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत राजकारणाचा गंधही नसलेली शहरामध्ये राहिलेली एक मुलगी ग्रामीण भागामध्ये जाते आणि सासूचा वारसा घेऊन राजकारणात उतरते, अशी उदाहरणं महाराष्ट्रामध्ये सुद्धा विरळाच आहेत. यातलंच एक उदाहरण आहे मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यामधलं. बीडमधल्या केज मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा हे त्याचंच एक उदाहरण. महाराष्ट्राच्या माजी मंत्री आणि बराच काळ केज मतदारसंघामधनं प्रतिनिधित्व करणाऱ्या डॉक्टर विमल मुंदडा यांच्या त्या सुनबाई आहेत आणि आज लाडकी आमदारच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत. नमिताताई, खूप खूप स्वागत आपलं आजच्या कार्यक्रमामध्ये. नमस्कार, थँक्यू सो मच. आणि सगळ्यात अगोदर खूप खूप अभिनंदन तुमचं इतक्या मोठ्या यशाबद्दल. धन्यवाद, थँक्यू. कसं वाटतंय आता काही सवयीचं झाल्यासारखं वाटतंय की प्रत्येक निवडणूक ही तितकीच आव्हानात्मक? नाही, ॲक्च्युली ही माझी तिसरी निवडणूक होती. मी 2014 सुद्धा एकदा उभं राहिलेली, मग 19 आता 24 मला वाटतं नक्कीच तुम्ही बोलला तसं सवयीचं नाही, पण दिस टाईम मी खूप एक्सायटेड आहे. कारण मागच्या 5 वर्षामध्ये ही माझी पहिली टर्म होती. त्या पहिल्या टर्ममध्ये मी मोस्टली अनुभव घेत होती, शिकत होती आणि खूप सारे चॅलेंजेस फर्स्ट टाईम आमदार म्हणून माझ्यासमोर आलेले. पण आता आय फील लाईक आता मला क्लिअर एक आयडिया आहे की ॲज अ पॉलिटिशियन, जसं तुम्ही सांगितलं की ह्याच्या आधी मला काहीच म्हणजे पॉलिटिकल वारसा तुम्ही म्हणू शकत नाही की कारण माझ्या अपब्रिंगिंगमध्ये पॉलिटिक्स हे कधी हे नव्हतं. म्हणजे अपब्रिंगिंग इकडे मुंबईमध्येच झालं. काय सांगताय? हो, मी आर्किटेक्ट आहे. मी फोर्टला सेंट ॲन्स म्हणून शाळा आहे, जन्म इकडे झाला. मी तिकडे साऊथ बॉम्बे येस. त्याच्यानंतर कमला रहेजा विद्यानिधी इन्स्टिट्यूट म्हणजे जुहूमध्ये मी आर्किटेक्चर केलं. मग त्याच्यानंतर डबल मास्टर्स केलं, एक UK केलं, एक फ्रान्समध्ये केलं आणि त्याच्यानंतर सगळं करून मी माझी फर्म चालवली 5 वर्ष सक्सेसफुली. आय वॉज एक्स्ट्रीमली हॅपी विथ दॅट. पण मग जेव्हा ह्याच्यामध्ये एंट्री झाली तेव्हा लाईक आय वॉज सेइंग की 5 वर्ष मी त्याच्यामध्ये सुद्धा शिकायला खूप सारं काय काय केलं. पण आता आय फील इन द नेक्स्ट 5 years आय हॅव अ क्लिअर आयडिया की मला काम कसं करायचं आहे. मला पुढचे म्हणजे जरी विकास असेल काय असेल, इवन नेचर वाईज लोकांमध्ये मिसळायचं कसं, हे सगळं आता आय फील लाईक आय हॅव माय ओन आयडियाज ॲज वेल. तर ते नक्कीच पुढच्या 5 वर्षामध्ये आय एम मोस्टली एक्सायटेड की हेच कसं मी पुढे काम. इमारतीचे प्लॅन तयार करताना त्या इमारती बांधता मतदारसंघ बांधायला कुठे पोहोचला? नाही, पण ते म्हणजे इमारती बांधणं म्हणजे मतदारसंघच बांधणं म्हणजे किती सारा ह्या 5 वर्षामध्ये मला आर्किटेक्ट म्हणून माझा अनुभव वापरता आला. आय वॉज सरप्राईज्ड. मी जेव्हा पॉलिटिक्समध्ये आली तेव्हा इनिशियली वेन दे वॉज नो सत्ता, म्हणजे 2014 to 19 जेव्हा आय वॉज नॉट MLA, मी पडलेले त्या 5 वर्षामध्ये ग्राउंडमध्ये फिरताना माझा अनुभव मोस्टली हाच होता. म्हणजे लग्न अटेंड करणं आणि लोकांशी बोलणं, त्यांचे प्रॉब्लेम्स ऐकणं, पण सॉल्व्ह करण्याची ताकद आपल्यामध्ये नव्हती कारण आपण आमदार नव्हतो. पण त्याच्यानंतर जेव्हा आपण निवडून आली आणि ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जाऊन मला ॲक्च्युली काम करायला संधी भेटली, तेव्हा मला रिअलायझेशन झालं की माय एज्युकेशन इज सो वेल युज्ड इन लाईक आर्किटेक्ट म्हणून सुद्धा. बिल्डिंगचं असेल, नाहीतर प्लॅनिंग असेल, नाहीतर जे आपण रस्ते साधे रस्त्यापासून ते विंडोजपर्यंत ते सगळ्या ह्याच्यामध्ये मला माझं हे वापरता आलं. तर आय फील ते माझं एक ॲडव्हान्टेज होतं. कारण माझ्या ह्या पद्धतीबद्दल माझ्या मतदारसंघाच्या खूप लोकांनी मला अप्रिशिएट केलंय की ताई तुम्ही जाऊन जे बिल्डिंग बांधतायत, काय कामं तुम्ही आणलेत ते तुम्ही प्रत्यक्ष तिकडे जाऊन बघता, तिकडे जाऊन हे खूप महत्त्वाचं होतं. आणि आय फील दॅट लोकांकडूनच मला कळलं की आय थिंक आय एम डुईंग समथिंग डिफरंट, जे बाकीचे नाही करत आहेत. त्याच्यामध्ये मला ते समजण्यात आलं. पण जनरली असं होतं, म्हणजे हा कदाचित तुमच्या मतदारसंघामध्ये या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल, पण मतदारसंघाच्या बाहेर किंवा बीडच्या बाहेर बऱ्याच जणांना माहीत नसेल. असं असतं की आईकडे किंवा वडिलांकडे राजकारण असेल तर वारसा मुलाकडे जातो. इथे सुनेकडे कसा काय आला, जिला राजकारणाचं काहीच माहीत नव्हतं? नाही, आमचा मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ आहे. आणि माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा लाईक मी म्हणत होती की 14 मला काहीही आयडिया नव्हती,
पण त्याच्यानंतर मी जेव्हा काय म्हणतात निवडून मी पडले त्या ह्याच्यामध्ये, पण त्या 5 वर्षामध्ये मला असं वाटतं की माझ्या मतदारसंघाच्या लोकांनी मला सून म्हणून बघितलंच नाही, मला एकदम त्यांनी मुलीसारखं सांभाळून घेतलं आणि मला सुद्धा त्याच्यामध्ये लोकांमध्ये मिसळून, लाईक यू सेड की मी ग्रामीण भागातली नाही आहे, मी इकडची आहे. तर तिकडे गेल्यानंतर आपल्या ग्रामीण भागाचे प्रश्न काय आहेत हे कुठेतरी मला त्या 5 वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीने समजलं. पण मराठवाडा हा सोपा भाग नाहीये, राजकारण करायला हा सोपा भाग नक्की नाहीये. जातीचे प्रश्न खूप मोठ्या प्रमाणावर आहेत, तिथलं वर्गीकरण खूप स्ट्रॉंग आहे, ते कोकणासारखं नाहीये. याशिवाय तिथले प्रश्न पण खूप आहेत, महिलांचे प्रश्न वेगळे आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न वेगळे आहेत, वातावरणाच्या अनुषंगानं येणारे प्रश्न वेगळे आहेत, रोजगाराचे. हे सगळं मुळात समजून घेणं, जर काही आपल्याला राजकीय पार्श्वभूमीच नसेल तर हे प्रश्न सुरुवातीला समजून घेताना अडचण आली, त्याचा काही वेगळा अभ्यास करावा लागला की घरातनं त्याचे धडे दिले गेले? आय फील लाईक घरातनं डेफिनेटली, कारण माझा स्वभाव असा आहे की आय एम एक्स्ट्रीमली क्युरियस आणि मला कुणाला प्रश्न विचारायला लाज वाटत नाही. आय फील लाईक जर विचारलं आणि समजून घेतलं मगच खरंच काहीतरी आपण त्या प्रश्नाला आपलं 100% देऊ शकतो. तर घरी तर मी नक्कीच विचारले आणि मला माझ्या सासऱ्यांनी, नंदकिशोर मुंडा ह्यांनी, काकाजींनी आणि अक्षयने सुद्धा खूप सारं हेल्प केलं. पण आय फील मतदारसंघाबद्दल जे तुम्ही म्हणताय की हे सगळे जे वेगळे वेगळे प्रश्न आहेत हे जास्तीत जास्त मला मतदारसंघातल्या माझ्या जनतेने लोकांनी शिकवलं. म्हणजे घरोघरी महिलांचे प्रश्न माझ्या महिलांनी, म्हणजे मी घरात कुणाच्या सुद्धा गेली की तिकडे एका घराच्या व्यक्तीकडून बोलली की ते आपले सर्वांचे प्रॉब्लेम्स वेगळे असतात. त्या पद्धतीने मला खूप सारे, म्हणजे गावामध्ये सुद्धा जाताना, ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये, सगळ्या पद्धतीने, आणि इवन लेट्स से म्हणजे आपले साध्या बचत गटाच्या सुद्धा ह्याच्या प्रश्न जे असतात त्याच्यापासून ते आपल्या लाईटचं जे MSEB कसं चालतं, किटकॅट काय, DP जवळ तर काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टीपर्यंत जाऊन ह्या आधीच्या 5 वर्षामध्ये चांगल्या पद्धतीने मला एक अंडरस्टँडिंग भेटली. कारण मी समजते माझ्यामध्ये ते एक प्रश्न होता, कारण खूप सारे जे आमदार बनतात ते लगेच आमदार बनत नाही, त्यांचं एक जर्नी असते, लाईक लेट्स से फ्रॉम नगरसेवक टू सरपंच, नाहीतर जिल्हा परिषद मेंबर, आणि मी डायरेक्टली तिकडे गेल्यामुळे मला सुद्धा तिकडे कुठेतरी अंडरस्टँडिंग कळायला ह्याच्यासाठी वेळ लागलेला. तर त्या 2014 ते 19 मध्ये आय फील लाईक मॅक्सिमम लर्निंग त्यावेळेस झालं. आणि नक्कीच आता 19 ते 24 मध्ये आमदार म्हणून ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लर्निंग चांगलं झालं. आय फील लाईक नाव 24 to 29 विल बी आय फील माय बेस्ट पिरियड, कारण मला माहिती आहे आय कॅन गिव्ह 100% गेलात तेव्हा. आणि जेव्हा तुम्हाला सांगितलं, लग्न किती साली झालं? 14 मध्ये. आणि निवडणूक पण 14च झाली. हो. पण लग्नाआधी माहित होतं की निवडणुकीत उतरावं लागेल की लग्नानंतर? नाही, काहीच माहित नव्हतं. मला लग्न झालं, आय वॉज त्याच्यानंतर आय हॅड नो आयडिया की हे आता पॉलिटिकली जायचं नाही जायचं. म्हणजे आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे आमचं डिसिजन झालं नव्हतं की आपण हे करायचंय म्हणून. पण नंतर जेव्हा आता कार्यकर्त्यांची सगळ्यांची हे इलेक्शन जवळ आल्यावरती आणि मग आम्ही तो चान्स घेऊन टाकला. आय फील लाईक इट वॉज अ गुड डिसिजन. कारण जरी आम्ही जेव्हा कळलं पहिल्यांदा की आपल्याला निवडणुकीमध्ये उतरावं लागणार आणि आपल्याला यातलं ओ की ठो काही कळत नाहीये म्हणून, तेव्हा पहिली रिॲक्शन काय होती? आय फील त्याचं श्रेय माझ्या स्वभावाला जातं. आय टेक एव्हरीथिंग विथ एक्स्ट्रीमली, म्हणजे हेड ऑन, की अच्छा हे करायचंय, लेट्स सी, इफ इट हॅपन्स इट हॅपन्स, इफ नो इट नो. आणि त्या पद्धतीने मी घेतलं. आय थिंक दिस मॅटर्स टू सगळे माझ्या लाईफमध्ये जे जे प्रसंग माझ्या समोर येतात. आय थिंक हे माझं ॲटिट्यूड, आय डोंट नो सगळ्यांचं असं असतं की नाही, पण माझं तसंच आहे की आहे ना चॅलेंज, लेट्स डू इट. चान्स भेटला, एव्हरी ऑपॉर्च्युनिटी इज अ गुड ऑपॉर्च्युनिटी. मुंबईत ना, साऊथ मुंबईतनं गेलेली मुलगी, मी इमॅजिनच करू शकते, साऊथ मुंबईमध्ये वाढलेली, इकडच्या कल्चरमध्ये असलेली मुलगी केजमध्ये जेव्हा जाते. आय डोंट नो, आता आय एम नॉट समवन हू कॅन से दॅट, कारण मी बॉम्बे पॉलिटिशियन नाही आहे. पण हे जे ग्रामीण भागातलं प्रेम आहे हे शहरामध्ये मला दिसलं नाही. अजिबात नाही, लाईक नथिंग. मला तर ॲक्च्युली सगळं एज्युकेशन इंग्लिशमध्ये झाल्यामुळे त्याच्यामुळे मला बोलायला इनिशियली माझं थिंकिंग प्रोसेस इंग्लिशमध्ये असते, तसं तुम्हाला सगळं असते. ते इंग्लिशमध्ये थिंकिंग असल्यामुळे बोलताना मराठीमध्ये पहिला प्रश्न माझा अडकायचा, कारण इंग्लिश शब्द मग तो ट्रान्सलेट करायचो, सर्च फॉर अ वर्ड, मग त्याच्यामुळे माझं भाषणच अडकायचं, कारण मला त्या ऑपॉर्च्युनिटी काय हे मला ह्याचाही मराठी शब्द सापडायचं ना, म्हणजे असं सुद्धा कधी कधी होत होतं. पण आय गॉट ओव्हर दॅट इव्हेंच्युअली.
आणि आता चांगलं तेव्हा तुम्ही विधिमंडळामध्ये आलात अर्थसंकल्पाच्या अधिवेशनाला आणि तुमचं छोटं बाळ तुम्ही घेऊन आलात कडेवर. 2 महिन्यांचं होतं मला वाटतं तेव्हा. 2 महिन्यांचं. मोठं बाळ की छोटं बाळ? छोटं बाळ. छोटं बाळ. आणि मग त्याची चर्चा खूप झाली होती. व्हॉट वॉज इट? म्हणजे तुम्हाला असं वाटलं की घेऊन जावं, की आता तुम्हाला जगाचा एक्सपोजर आहे, पण जगभरातल्या अनेक महिला बघतो की ज्या संसदेमध्ये सहज आपल्या मुलांना घेऊन जातात. तर तो काही आदर्श होता की आपल्याला वाटलं की तुम्हाला असं वाटलं की हे फार नॉर्मल आहे? या आय फेल लाईक इट वॉज व्हेरी नॉर्मल. मला ते असं वेगळं नाही वाटलं. पण हळूहळू मला चॅलेंजेस दिसले की माझे जरा जास्ती होते, लाईक कम्पेअर्ड टू अदर, म्हणजे अदर लेट्स से MLA, नॉट जेंडर बायस्ड. बिकॉज काय होतं की 19च्या निवडणुकीमध्ये म्हणजे कॅम्पेनिंगच्या वेळेस आय वॉज प्रेग्नेंट इन माय फर्स्ट ट्रायमेस्टर. आणि मग नंतर कोविडमुळे मला खूप सारा वेळ माझ्या पहिल्या मुलीबरोबर घरी भेटला. पण त्याच्यानंतर जेव्हा आपण बाहेर पडलो आणि सगळं व्हायला लागलं, मला रिअलाइज झालं की मला तर इकडे तर करायचंच आहे, 100% द्यायचंय, पण घरी सुद्धा 100%. म्हणजे दिवसभर लोकांमध्ये फिरायचं, मग रात्री झोप नाही, कारण बाळ आपलं एवढं छोटं असतं. एव्हरी मदर नोज की आपल्याला पहिले 1 वर्ष तर झोपच नसते कुणाला. तर ते मॅनेज करून मग सेकंड बेबी झालं. सेकंड बेबीमध्ये मग तेव्हा मी जेव्हा तिला घेऊन आली तेव्हा खरंच मला असं नॉर्मलच वाटलेलं की माझी आई माझ्याबरोबर आलेली आहे. मी आईला सांगितलेलं की मी स्पीकरशी बोलून एक कक्ष सुद्धा केलेला, हिरकणी कक्ष. त्याच्यामुळे क्रॅश म्हणून तिकडे मी स्पीकरच्या जे PA त्यांच्याबरोबर बसून मी लिस्ट काढून दिलेली की मी आणि सरोज ताई अहिरे या दोघांचं बाळ होतं. माझ्या सेकंड डिलिव्हरी, त्यांची फर्स्ट डिलिव्हरी. तेव्हा मी त्यांना लिस्ट काढून दिलेली त्यांना, स्पीकर साहेबांना, की हे गोष्टी लागतात, हे असायला पाहिजे. फक्त तुम्ही एक पाळणा आणि हे टाकून निघून नका जाऊ, सोडून नका जाऊ, हे रूम आहे. आणि ऑफकोर्स विधिमंडळामध्ये नव्हतं. आणि तेव्हा मग ते आपण करून घेतलं. गरज नव्हतं विधिमंडळामध्ये, सोय नव्हती करून ठेवली. नव्हते, काहीच नव्हतं. सांगावं लागलं, हे सांगावं लागलं. आणि हे सगळ्या गोष्टी लागतात. म्हणजे फ्रीजमध्ये मला जर स्टोअर करायचं असेल दूध, मग मला तिकडे वॉर्मर लागेल, जरा ते गरम करून देण्यासाठी गॅस नव्हता, मी गरम कसं करू, म्हणजे असे खूप सारे वेगळे प्रॉब्लेम्स होते. आणि मग आम्हाला एक सेपरेशन, मग एक पाळणा सुद्धा असताना त्याच्यासाठी सुद्धा चांगल्या पद्धती. तर या सगळ्या गोष्टींचे हे करून मग माझी आई थांबायची, मग मी भाषण करून यायची. इव्हन सरोजताईंचं असंच होतं. पण आता तुम्ही सांगताय की तुम्ही आमदार झालात, विधिमंडळामध्ये आलात, तरी तुम्हाला इतका स्ट्रगल करावा लागतो. ठीक आहे की आपण आता हसऱ्या चेहऱ्याने तो सांगतो, पण हा काय भूषणावह स्ट्रगल नक्की नाहीये की आपल्या व्यवस्थेला हे सांगावं लागणं की मी महिला आमदार आहे, माझं बाळ घेऊन येते आणि त्याच्यासाठी या गोष्टी लागतील, हे आपल्या सर्वोच्च सदनामध्ये आपल्याला सांगावं लागतं. आणि त्यावेळेस तुम्ही त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असता ज्या मतदारसंघामधनं स्त्री भ्रूण हत्येच्या सगळ्यात जास्त केसेस येत असतात, ज्या मतदारसंघामधली किंवा ज्या परिसरामधली एक बातमी की उसाच्या मळ्यामध्ये काम करता यावं यासाठी महिलांनी आपली गर्भाशय काढून टाकणं, याच्यासारखी बातमी इंटरनॅशनल लेव्हलला जावी, हा खूप मोठा कॉन्ट्राडिक्शन दिसतं तुम्हाला? की एक तर ते असं आहे की काही महिलांना सगळ्या गोष्टी मिळू शकतात, पण काहींना बेसिक सुद्धा नसतात, नाही मिळत. मतदारसंघात जेव्हा हे सगळं दिसतात, हे कॉन्ट्राडिक्शन, त्यावेळेस काय वाटतं? नाही, नक्कीच. माझं तर असं भरूनच, आय फील लाईक एनिथिंग आय कॅन डू ते आय फील कमी आहे. कारण महिलांचे प्रॉब्लेम्स ना, हे आय फील लाईक आपलं जे सगळं कॉन्स्टिट्यूशन म्हणू नाही शकत, पण लेट्स से आपलं जे करंटली जे सोसायटल नॉर्म्स जे आहेत, ते सोसायटल नॉर्म्स आर नॉट मेड कीपिंग विमेन इन माइंड. आय फील की खूप ठिकाणी नॉर्म्स आर ऑलवेज फेवरेबल टुवर्ड्स मेन. ह्या गोष्टीमुळे काय होतं की खूप सारे आपला विचार आपल्यालाच करायला लागतो, आपला विचार अजून करत नाही. तर आय फील महिला रिप्रेझेंटेशन हे खूप महत्वाचं आहे. पण हे गावाचंच मोठं रूप तुम्हाला विधिमंडळामध्ये दिसतं. म्हणजे विधिमंडळामध्ये जेव्हा प्रश्न मांडले जातात, जेव्हा वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होतात, अर्थसंकल्प मांडले जातात, त्यावेळेस या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार होतो की ते सुद्धा पुरुषी मानसिकतेतनंच सगळं तयार होतं आणि तसंच पुढे जात राहतं. नो, पण आय फील लाईक त्याच्यामध्ये पुरुषांचा फॉल्ट नाही आहे. बिकॉज फॉर देम दे आर थिंकिंग अबाउट देमसेल्व्स, बट दे आर मॅक्सिमम जे आहेत नंबर, म्हणून ऑटोमॅटिकली त्यांना प्राधान्य मिळतं. द ओनली वे टू टॅकल दिस मला वाटतं की मॅक्सिमम महिला रिप्रेझेंटेशन आलं पाहिजे. जेव्हा 4 पैकी 2 महिला असतील की बरोबर आपले सगळे प्रश्न मार्गी लागतात. आणि महिलांमध्ये ती ताकद आहे तो फील पुरुषांपेक्षा जास्ती आहे की वेन दे फील की काहीतरी करायचंय,
हुक ऑन क्रूक ते करून देतात. तर आय फील ते नक्की विधी मंडळामध्ये सुद्धा मला आठवतं. आता या ह्याच्यामध्ये सुद्धा ह्या वेळेस आय थिंक 24 म्हणजे 2019 to 24 मध्ये देवर 24 विमेन आय थिंक इन द हां, आणि त्यापैकी 12 फक्त माझ्या आपल्या भारतीय जनता पक्षामधले होते. तर मला आठवतं आम्ही सुद्धा तेव्हा खूप सारे महिलांसाठी बसायला सुद्धा एक रूम नव्हती, आणि जी होती ती एवढी खराब होती तिकडे, बिकॉज जास्ती महिला यायच्या, बोलून मग जायच्या थोडं हे. तर आम्ही मग तिकडे बसून आम्ही सांगितलेलं की आता आम्हाला चांगली रूम द्या, AC थोडा लावून द्या, जरा क्लीन करून द्या, बाथरूम आमचं असं पाहिजे, असं सांगितल्याबरोबर ऑटोमॅटिकली झालं. मग त्याच्यानंतर 5-6 महिला तिकडे बसल्याच असतात. थोडं ब्रेक भेटला, obviously. थोडी जागा प्रायव्हसी तर लागते ना, लागते, साडी privacy नीट करायला लागते. असेल, पिन लावायला असेल, कुठे कॉरिडॉरमध्ये करायचं. तर हे सगळं करण्यासाठी सुद्धा आम्हाला, पण ते कधी झालं जेव्हा महिला रेप्रेझेंटेशन थोडंसं तरी वाढलं. आय फील लाईक ते की आहे आता पुढे जेव्हा 33% होईल, 100%, आय फील जास्ती अजून जे छोटे छोटे प्रश्न आम्हाला लागतात. आता आमचं अजून एक चाललेलं की मंत्रालयाच्या बिल्डिंग, आता विधिमंडळामध्ये तर आता महिलांसाठी कक्षा आहे, पण मंत्रालयामध्ये नाहीये. आणि मंत्रालयामध्ये सुद्धा आम्हाला दिवसभर एका ऑफिसहून दुसऱ्या ऑफिसमध्ये फिरायला लागतं. मग तिकडे सुद्धा मी तिकडे बाथरूम्स तर एवढे खराब आहेत, आणि तिकडचे माझ्यासाठी जाऊ दे, इव्हन जे किती 50% स्टाफ तिकडे महिला आहेत, मग त्यांचं सुद्धा तिकडे त्यांना हेल्प करायला, बोलायला, तर त्याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न सुरू केलेला, पण ते शेवटच्या ह्याच्यात होतं. तर आता नेक्स्ट ह्याच्यामध्ये नक्कीच सगळ्या महिला आमदारांना घेऊन ते प्रश्न सुद्धा आम्ही सॉल्व्ह करून, महिला जे काम करतात आपल्या मंत्रालयामध्ये असतील त्यांच्यासाठी सुद्धा चांगल्या पद्धतीने बाथरूमची सोय, थोडं बसायला सोय झाली पाहिजे, ह्याच्यासाठी सुद्धा नक्कीच आम्ही काम करू. केवढी लढाई आपली बाकी आहे ना अजून. म्हणजे तुम्ही मला एका प्रश्नाच्या उत्तरात सांगताय केज मधल्या नाल्यांमध्ये पाणी अडकले म्हणून मुलं आजारी पडतायत, तो प्रॉब्लेम, तिथपासून ते इकडे मंत्रालयात जिथून पॉलिसीज बनतात तिथल्या महिलांचे सुद्धा प्रॉब्लेम, आणि ते सुटता काही सुटत नाहीयेत. आणि छोटे आहेत ते, आपण अजून मोठ्या प्रश्नांकडे वळलेलोच नाहीयेत एवढ्यासाठी. आणि 2 महिला इथे बसून त्याच्याबाबत चर्चा करतायत. विधिमंडळामध्ये जेव्हा तुम्ही आलात पहिल्यांदा निवडून, त्यावेळेस विधिमंडळाच्या कामकाजाचा काही अनुभव नसेलच ना त्यावेळेस? नव्हता. हो, मला आठवतं माझं पहिलं अधिवेशन नागपूरमधलं होतं, आणि तेव्हा आय वॉज ऑल्सो आय थिंक 5 months प्रेग्नेंट, आणि मला ते कसं तरी हाऊ टू मॅनेज एव्हरीथिंग एवढं ओव्हरवेल्मिंग होतं, कारण एवढं सगळं नॉलेज वॉज बिंग थ्रोन ॲट यू, आणि तुम्हाला ते सगळं अंडरस्टँड करायला. आणि माझं तर सगळं लाईक आय सेड की मी जेव्हा ते वाचायची सुद्धा, मी माझं सगळं कामकाज इंग्लिशमध्ये बोलून मराठी भाषा कळायची नाही, तेच ना, मी सगळे इंग्लिशमध्ये घेऊन यायची, सगळं ट्रान्सलेट करून आणायची. मग मला कसं, मला सुद्धा येतं, पण इट इज जस्ट 5 times फास्टर इफ इट इज इन इंग्लिश. मला वाचायला 2 minutes लागतात, लगेच आय कॅन शॉर्ट नोट्स काढू शकते. तर ते समजून घेणं सुरू केलं. सगळे अधिवेशन, अनफॉर्च्युनेटली कोविडच्या काळामध्ये बरेच सारे अधिवेशन झाले नाहीत, पण त्याच्यानंतरच्या सगळ्या अधिवेशनामध्ये, शेवटच्या अधिवेशनापर्यंत आता मी ते इंग्लिश कॉपीचं बंद केलं. नाव आय रीड इन फुल, बिकॉज आय हॅव टू वर्क ऑन दॅट. लाईक आय सेड, जे चॅलेंज येईल ते सगळं घ्यायचं पुढे. तर ते सुद्धा आता करून आता चांगल्या पद्धतीने होतंय, जमतंय. आम्ही विधिमंडळामध्ये, मला आठवतं लायब्ररीमध्ये जाऊन बसायची. जेवढं प्रश्न, लाईक आय सेड, मला प्रश्न विचारायला लाज वाटत नाही. जे भेटेल त्यांना बसून मी प्रश्न विचारायची. मग आपले ते पुस्तक असते, ते अख्खं पुस्तक मी वाचलेलं. मला ते आपल्या जे विधिमंडळाचे नियम असतात, मला आठवतं पहिल्या अधिवेशनामध्ये आम्ही सगळे जेव्हा तरुण आमदार, फर्स्ट टाइम आमदार खूप होते 2019 मध्ये, आम्ही बसून चर्चा केलेली. आणि आय वॉज द ओनली वन हु वॉज लाईक, ही सुद्धा एक रूल आहे माहितीये तुम्हाला का? आणि मी जाऊ दे, जे वयस्कर आमदार त्यांना सुद्धा रूल माहित नव्हते, कारण ते असे अनसेड रूल्स होते, जे लिहिलेले होते कोण फॉलो करत नाही, पण ते लिहिलेले असतात. ते मला आठवतं मी सुद्धा तेव्हा फाइंड आउट करत होते. ते हे एक पुस्तकी झालं, आणि मग नंतर 5 वर्ष अनुभवानंतर मला नवीन रूल कसं समजलं. आणि जे रूल नाहीयेत ते पण कसे रूल बनले तेही समजलं. राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये यायचा जेव्हा निर्णय झाला, कुटुंबाचा होता, तुमचा स्वतःचा होता? हो, तो ॲक्च्युली आमच्यासाठी खूप मोठी स्टेप होती, कारण लाईक आय सेड 2014 मध्ये मी राष्ट्रवादीमधून आमदारकीला उभी होती, आणि ते 5 वर्ष तेव्हा प्रचंड पक्षात त्रास झालेला. आणि मतदारसंघाशी, जिल्ह्याशी संबंधित, या व्हेरी स्पेसिफिक मतदारसंघामधल्या प्रॉब्लेम्सनी. तर त्याच्यामुळे जेव्हा आम्ही चेंज केलं तेव्हा खरंच म्हणजे, कारण
आय थिंक अराउंड माझ्या सासूबाई त्या 5 टर्म आमदार होत्या. पहिले 2 टर्म भारतीय जनता पक्षातून होत्या आणि शेवटचे 3 टर्म राष्ट्रवादीतल्या होत्या. आणि राष्ट्रवादीतून त्यांना मंत्रिपद भेटलेलं आणि त्यांचा ॲक्च्युअल करिअरची सुरुवात झालेली. तर तेव्हा खरंच म्हणजे अक्षयला सुद्धा खूप इमोशनल, माझ्यापेक्षा जास्ती माझ्या अक्षयला एवढं फील झालेलं, कारण ते तेव्हा वी वर बोथ यंग आणि असा डिसिजन घेणं आणि असं एकदम लास्ट मिनिट घेणं हे खूप मोठी गोष्ट होती आमच्यासाठी सुद्धा. पण तेव्हा आम्ही डिसाईड केलेलं की आता वी हॅव एंटर्ड पॉलिटिक्स, इट इज अ वर्ल्ड ऑफ लॉट ऑफ डिफरंट थिंग्स. तर त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही स्वतःच्या मनावर हे ठेवून पण आम्ही तो डिसिजन घेतला, विच वॉज आय फील द बेस्ट डिसिजन. कारण आदरणीय पंकजाताईंनी जे आम्हाला संधी दिली आणि एवढ्या सुंदर पद्धतीने, फक्त संधी नाही, जे पाठबळ दिलं, सपोर्ट दिला, म्हणजे त्या या निवडणुकीमध्ये सुद्धा प्रीतमताई स्वतः माझ्या मतदारसंघामध्ये फिरल्या, ताईंनी 2 सभा घेतल्या. म्हणजे खूप मला त्यांचा सपोर्ट डेली असतो, म्हणजे इन ऑल थिंग्स. तर मला वॉज व्हेरी हॅपी. गेल्या 5 वर्षात जे पॉलिटिक्स बघितलंय, तर काय वाटतं, राजकारणात राहावं, अशाच राजकारणाशी आपल्याला ऍडजस्ट करून घ्यायचं, अशी समजूत घालता का स्वप्नातलं राजकारण वेगळं होतं, काय वाटतं? आता बघा ना, हा प्रश्न आय फील माझ्यासाठी नाहीच आहे, कारण आधीचं राजकारण काय होतं हे मला माहितीच नव्हतं. माझ्यासाठी हेच राजकारण आहे आता. तर व्हॉट आय एम लर्निंग एव्हरी डे, मला वाटतं की त्या पद्धतीनेच मी सुद्धा अनुभव घेते, चेंजेस अडॅप्ट करते आणि त्या पद्धतीनेच आता पुढे माझ्या अंडरस्टँडिंगमध्ये जे मला वाटतं करेक्ट आहे, रॉंग आहे, और मे बी त्या पद्धतीने मी माझा तरी राजकारण बदलायचा प्रयत्न करते. लाईक आय सेड की ह्या पुढच्या 5 वर्षामध्ये नक्कीच चांगल्या पद्धतीने मी स्वतःच्या थोडं काहीतरी इंटरेस्टिंग ह्याच्यामध्ये नक्कीच लक्ष देऊन, लक्षवेधी असतील, नाहीतर मतदारसंघाचे प्रश्न असतील. आता ह्या आधीच्या 5 वर्षामध्ये मी कधीही मतदारसंघाचे प्रश्न सोडून बाहेरचा एकही प्रश्न मानला नाही, कारण मला फोकस मतदारसंघ होता. आता नाव दॅट आय हॅव अंडरस्टूड की मतदारसंघाचे प्रश्न ठेवून कसं बाकीच्या याच्यामध्ये सुद्धा हात घालायला पाहिजे, हे आता मी या 5 वर्षामध्ये नक्कीच करणार आहे. जरा अभ्यास करून की ॲज होल महाराष्ट्राच्या वेगळ्या वेगळ्या जे फील्ड्स आहेत त्याच्यामध्ये आपण. एरिया ऑफ इंटरेस्ट काय काय? एरिया ऑफ इंटरेस्ट तर माझा डेफिनेटली आर्किटेक्चर अँड डिझाईनच आहे. जर ह्याचा विधिमंडळाच्या कामाचा जर विचार केला तर कुठल्या खात्याच्या कामाबद्दल जास्त इंटरेस्ट आहे? आय फील आय डोंट नो, आय लाईक PWD ओनली, म्हणजे बांधकाम विभाग, सार्वजनिक, कारण त्याच्यामध्ये खूप स्कोप आहे. म्हणजे मी सुद्धा आता फिरताना जेव्हा सरकारी बांधकाम बघून काय बोरिंग आहे असं नाही वाटत तुम्हाला? 100% वाटतं, राग येतो मला. फक्त बोरिंग नाही, लाईक मी तो सुद्धा एक प्रश्न आता पुढच्या ह्याच्यामध्ये घेणार आहे की आपले जे टाईप प्लॅन्स आहेत एवढ्या जुने आहेत, वर्षानुवर्ष आहे, आपण का बदलत नाही? महाराष्ट्राच्या लेवलवरती आपण एवढे टॅलेंटेड नवीन डिझायनर्स, आर्किटेक्ट्स आपल्या या महाराष्ट्रात आहे, पण त्यांची दखल त्यांना इन्व्हॉल्व करून चांगले न्यू, आता आपण जेव्हा बाहेर देशात जातो काय, म्हणजे आय फील लाईक सर्वात सुंदर बिल्डिंग गव्हर्नमेंट बिल्डिंग्स असतात. तुम्ही जर कुठल्या आणि आपल्या असं का असतं, आय फील कारण तिकडे असं नाही की नोबडी वॉन्ट्स इट, कुणाचं लक्षच गेलं नाही आणि त्यांनी कुणी त्याच्यामध्ये ट्रायच केलं नाही असं मला वाटतं. तर नक्की मी याच्यामध्ये ट्राय करणार आहे. आय एम गोइंग टू चेंज ऑल टाईप प्लॅन्स. आता बघू, आय शुड नॉट से दॅट, पण आय एम गोइंग टू डेफिनेटली ट्राय. आता आमदार म्हणून काय स्वप्न आहे, काय काय पूर्ण करायचं आहे? काय खूप माझे स्वप्न आहेत आता, ते तर इन जनरलच मी आता बोलायला गेली तर इन जनरल वाटेल, पण स्पेसिफिक सुद्धा सगळे, आता जरी आपण बोललो विकास, तर त्याच्यामधले स्पेसिफिक आय फील लाईक रस्त्यांच्या ह्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने मागच्या 5 वर्षामध्ये मी माझ्या मतदारसंघात चेंजेस केलेत. पण विथ रिस्पेक्ट टू एक्स्ट्रा करिक्युलर आय फील माझ्या मतदारसंघामध्ये खूप कमतरता आहे. म्हणजे गार्डन्स, पार्क्स, स्पोर्ट्स आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी आय वॉन्ट टू डेफिनेटली दिस टाइम ट्राय मोर. पाणी आणि हे आम्ही करतच राहू, ते कधीही स्टॉप होणार नाही, तो प्रश्न ऑलवेज चालू असणार, म्हणजे लाईट, इलेक्ट्रिसिटी, वॉटर. पण हे जे गोष्टी आहेत ह्याच्याकडे जर आपण लक्ष दिलं नाही तर आय फील लाईक आपलं फ्युचर नेक्स्ट जनरेशनसाठी आपण काय नाही केलं तर मग जसं तुम्ही प्रश्न विचारला की व्हॉट इज गोइंग टू हॅपन इन द फ्युचर पॉलिटिक्स, हे आपल्या हाताबाहेरच राहील. तर नक्कीच आय फील नेक्स्ट जनरेशनसाठी, यंगर किड्ससाठी, ह्याच्यासाठी नक्कीच माझ्या मनामध्ये खूप प्लॅन. साऊथ बॉम्बे गर्ल केज मध्ये गेल्यावर मिस काय काय करते साऊथ बॉम्बे मधलं?
काय नाही, फूड मोस्टली डिफरंट क्युझिन्स. हो, कारण तिकडे म्हणजे आय लव्ह इट. आता पहिले मी जेव्हा आली लग्न होऊन तेव्हा मला सगळं तिखटच वाटायचं आणि सगळं मसालाच वाटायचा, कारण आमचा काळा मसाला मराठवाड्याचा खूप फेमस आहे आणि आमच्या तिकडच्या कुकला तेवढंच बनवायला यायचं. तर आणि मला इकडची म्हणजे खाण्याची पद्धत वेगळी होती. पण पाणीपुरी नाही, पावभाजी काही नाही. पिझ्झा आणि जर असेल तर काहीतरी वेगळाच प्रकार असतो त्याचा, म्हणजे पावभाजीमध्ये शेंगाणे असतात आणि काय काय असतं. पण काय म्हणतात, ह्या गोष्टींमध्ये मला खरंच मिस होतं. अँड आय लव्ह लाईक थाय क्युझिन, चायनीज क्युझिन, सगळं वेगळं. तर ते मी कुठेतरी मिस करते. म्युझिक पण म्युझिक ऑल्सो, माझं म्युझिक ॲक्च्युली मी अँड माय हजबंड हॅव व्हेरी डिफरंट टेस्ट इन म्युझिक. आमचं सारखंच त्याच्याबद्दल चर्चा असते. मी फक्त इंग्लिश म्युझिक ऐकते आणि ही लिसन्स टू ओनली हिंदी बॉलिवूड म्युझिक, आणि आमचं तसं असतं. पण काय नाही, मतदारसंघामध्ये माझ्या गाडीमधले माझे पी असतील, नाही तर माझे कार्यकर्ते असतील, त्यांना माझं म्युझिक टेस्ट माहीत असतं. मी गाडीमध्ये माझं ऐकत असते, आमदार त्यांना मॅडमचं सुद्धा ऐकतात हां, आणि ते सुद्धा ऐकत असतात. तर काय अडचण नाही त्याच्यामध्ये. लास्ट क्वेश्चन, महाराष्ट्रापुरतीच करायचं राजकारण की केंद्रामध्ये जाण्याची इच्छा? आम्ही असं स्पेसिफिकली यासाठी विचारते कारण तुम्हाला भाषेचा खूप मोठा ॲडव्हान्टेज आहे आणि ज्या परिसरामधनं येतात त्याचाही एक ॲडव्हान्टेज आहे, कारण तिथून महिलांचं प्रतिनिधित्व चांगल्या प्रमाणावर होतं. तर वाटतं कधी केंद्रात जावं की राज्यापुरतं सीमित ठेवायचं? नाही, राज्यापुरतं. आय फील राज्यामध्ये करायला खूप आहे. आणि आमदारामध्ये जी ताकद असते टू रीच टू द स्मॉलेस्ट ऑफ स्मॉलेस्ट हाऊस होल्ड, आय फील कुठेतरी माझी इच्छा ती अजून पूर्ण नाही झाली. आय फील आय हॅव टू डू सो मच मोर. तर ते झाल्यानंतर मे बी आय डोंट नो, पण ॲज ऑफ नाव आय फील लाईक नो, खूप इकडे लक्ष द्यायची गरज आहे. आणि आय फील आमदार म्हणून ती ताकद खूप आहे. दोन पैलू मला तुमच्या स्वभावातले, तुमच्या बोलण्यातनं खूप आवडले. एक तर जे येत नाही ते मान्य करून ते शिकायची बिनधास्त तयारी आहे, आणि दुसरं म्हणजे प्रश्न विचारायला घाबरत नाही. आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळात तशा आमदारांची गरज आहे की जे प्रश्न विचारायला घाबरत नाही. नवीन पिढीचा दृष्टिकोन घेऊन आलेला, त्यामुळे बऱ्याच गोष्टींकडे तुम्ही आत्ताच्या जनरेशनच्या नजरेतनं पाहताय. त्याचा एक मोठा फायदा मला वाटतं होईल, आणि ती गरज सुद्धा आहे आत्ताची, कारण चाकोऱ्या तोडतोय आपण आणि त्या चाकोऱ्या तोडणाऱ्यांमध्ये तुमचंही नाव सामील व्हावं असं वाटतं. जसं आत्ता विचार करत आहात गोष्टींबद्दल तसाच करा. आय एम शुअर की ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताय तिथले प्रॉब्लेम्स भरपूर आहेत आणि ते सोडवण्यासाठी आणखीन अभ्यासाची गरज तुम्हाला कायम लागत राहील. पण तुमच्या स्वभावानुसार तुम्ही तो करालच, आणि मग तुमच्या नेतृत्वाचा तुमच्या मतदारसंघालाच नाही तर जशी तुमची इच्छा आहे महाराष्ट्राला सुद्धा फायदा होईल. तुमच्या पुढच्या सगळ्या कारकिर्दीसाठी NDTV मराठीतर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू व्हेरी मच. आलात आज स्टुडिओमध्ये आणि मनमोकळ्या गप्पा मारल्यात त्याबद्दल. थँक्यू सो मच. मला सुद्धा खूप आनंद झाला आणि मला हा शो खूप आवडला, लाडकी आमदार. मी तुम्हाला आल्याला सांगितलं की हा कॉन्सेप्ट खूप छान आहे. आताच्या जे ट्रेंडिंग आहेतच लाडक्या बहिणी आणि सगळं, पण ह्याच्यामध्ये तुम्ही जे हा पर्सनल आपण जे हे केलं, खूप चांगला शो आहे. हॅट्स ऑफ टू यू अँड फुल टीम. आपले सगळे जे इकडे आहेत NDTVचे सगळ्यांना खूप चांगलं काम करताय आणि नक्कीच आय ऑलवेज वॉच तुमचं न्यूज चॅनल आणि खूप छान काम करताय. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी. थँक्यू. लाडक्या आमदारच्या आजच्या एपिसोडमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात महाराष्ट्राच्या आणखी एका नव्या लाडक्या आमदारासोबत. तोपर्यंत ताज्या घडामोडी आणि अपडेटसाठी पाहत रहा NDTV मराठी. हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी.